यादी बाहेर पडली, आज चिन्हही वाटप होणार आहे। ठीक आहे, जे अपक्ष असतील ते चिन्ह घेतील, पण सर्व पक्षाचे आपले चिन्ह कायमच आहेत। परंतु काल शेवटचा दिवस होता फॉर्म मागे घेण्याचं। आम्हाला आश्चर्य झालं आणि आम्ही काय बोलतो शॉकही झालो की आता शिवसेना आणि काँग्रेस या दोघांनी आतली युती केली हे सिद्ध झालं। आपण बघा, मीरा भाईंदरमध्ये महानगरपालिका असू द्या, सॉरी महाराष्ट्र राज्य असू द्या, केंद्र सरकार असू द्या, महायुतीची सत्ता आहे। ज्या ठिकाणी महायुतीची युती होऊ शकली नाही त्या ठिकाणी फ्रेंडली लढत घेण्याचा हा निर्णय घेतला। आणि आता मीरा भाईंदरमध्ये शिवसेना एवढी घाबरली की त्यांनी काँग्रेसचं साथ घेतलं। काँग्रेस एवढी घाबरली आहे की त्यांनी भाईजान प्रताप सरनाईकचं साथ घेतलं आणि आमचे भाईजाननी पण सुद्धा छुपी युती केली असं सिद्ध झालंय। उदाहरण, भाईंदर वेस्टला 8 नंबरमध्ये 4 जागा आहेत, 2 काँग्रेस लढते, 2 शिवसेना। जिकडे काँग्रेस आहे तिकडे शिवसेना नाही होते ते फॉर्म विड्रॉल केले। 10 नंबरमध्ये जिकडे शिवसेनाचा प्रभाव आहे त्या ठिकाणी 1 काँग्रेसने भरलं, ते त्यांनी विड्रॉल केलं। उदाहरण सांगा, 21 नंबरमध्ये जिकडे काँग्रेस स्ट्रॉंग आहे शिवसेनेने उमेदवारच दिले नाही। उदाहरण सांगा, त्यांनी उमेदवार दिले नाही म्हणून आम्ही घाबरलो अशातला भाग नाही। भाजपचे जनाधार एवढा मोठा आहे की या दोन्ही पक्षाला ते पुरेल, परंतु हे तुमच्याकडे आणि गावाकडे शहराकडे गेलंच पाहिजे। जी लोक हिंदुत्वाची गोष्ट करत होती त्यांनी आपल्या सीटसाठी आपलं हिंदुत्व विकून टाकलं नयानगरवाल्याला, आणि नयानगरवाल्याने आमच्या नेत्याला भाईजान करून टाकलं। आणि या परिस्थितीमध्ये लोकांनी गाफील राहू नये की आता तुम्ही शिवसेनेला मतदान द्या की काँग्रेसला द्या, एकच आहे। काँग्रेसला दिलं तर असं समजा तो सेनेला दिलं, सेनेला दिलं असं समजा काँग्रेसलाच मतदान दिलं। अशा प्रकारचं आज या शहरामध्ये ज्या प्रकारे उमेदवार जाहीर झाले त्याप्रमाणे ही लिस्ट प्रमाणे की दोघांची छुपी युती झालेली आहे। आपण बघा, टीका टिप्पणी पण तशा प्रकारची होणार नाही आणि शिवसेनेला सांगितलं जाईल की काँग्रेसला मदत करा, काँग्रेस सेनेला। आणि हाही एक मूळ कारण होतं की आम्हाला पहिल्यापासून माहीत होतं, म्हणून ज्यावेळी शिवसेना आमच्याकडे युतीला आली त्यावेळी आम्ही काय जास्त प्रतिसाद दिला नाही की शिवसेनाचं कमीत कमी मीरा भाईंदरमध्ये आमचे सरनाईक भाईजांनी अनेकदा सांगितलंय की आम्ही त्यांना पाडलं, आम्ही त्यांना आणलं, आम्ही मदत केली म्हणून ते आणलं आणि पाडलं, हे अनेकदा त्यांनी भाषणात सांगितलंय। हे काय लपलेलं नाहीये। म्हणून शिवसेनाची जी कूटनीती आहे, युती करायची, स्वतः निवडून यायचं आणि दुसऱ्याला पाडायची भूमिका असते, म्हणून आम्ही त्या सरनाईक भाईजान बरोबर युती करायचं नकारलं। आणि भाईजानला मला एवढंच सांगायचं आहे की खुलून या, काय असं लपून, आम्ही कसं सांगितलं आम्ही RPI बरोबर आहे, बरोबर ना, PRP बरोबर आहे, असं या ना, काय लढत आहे छुपून छुपून करायचं। आणि ह्या छुपून छुपून किती दिवस करणार आहे? मी या शहराचा नागरिकांना आपल्यामध्ये विनंती करतो, ह्यांचं करणी वेगळी आणि कथनी वेगळी आहे, याच्यापासून सावध राहा। तुम्ही शिवसेनेला वोट दिलं म्हणजे काँग्रेसला दिलं असंच आता निष्पन्न होणार आहे। त्यापेक्षा भारतीय जनता पक्ष हा निष्ठावान पक्ष आहे, आपल्या विचारांनी कायम आहे आणि आपल्या विचारांनी पुढे चाललेला आहे। ही माहिती आपल्याला मला द्यायची होती की ह्या दोघांची छुपी युती आहे आणि त्या युती तरी केली तरी भारतीय जनता पक्षच सत्तावर येईल, महापौर आपच बसेल आणि 70 पेक्षा जास्तच येणार। तर म्हणून तर बोलतोय, ऐका, सरनाईक साहेबांचे स्टेटमेंट तुम्ही बघा, भाईजानचे आमचे दरवेळी एकदम अग्रेसिव्ह असतात। ज्यावेळी त्यांना हे समजलं की काँग्रेस बरोबर जाऊन त्यांची दाल गळणार नाही त्यावेळी ते माझ्याकडे आणि मला त्यांच्या करणी आणि कथनीचं दोन्ही फरक आहे। गेल्या 15 वर्षापासून आम्ही बघतो युती आमच्यावर करायची आणि नंतर आतून वेगळं काय करायचं, आपल्या कार्यकर्त्यांनी गद्दारी करायची, अशा प्रकारचं हे मी नाही सांगत। शिवसैनिकांनी अनेकदा सांगितलं की आम्ही त्याला पाडलं, आम्ही त्याला आणलं, हे तेच बोलतात, मी बोलत नाही। पण हे सफाई त्यांनी देऊ नये की आम्ही कधी गद्दारी केली नाही। आणि तोच कारण होता की आम्ही सांगितलं तुमचा जिल्हा अध्यक्षला आम्ही यावेळी पाडण्यात गद्दारी केली होती, बाकी आम्हाला काही जिल्हा राग थोडी काही व्यक्तिगत नव्हतं की नेहमी हे गद्दारी केली जातात। मी त्यांना तर सांगणार, हे मला जनतेचं निदर्शन आणून द्यायची होती। हे आज प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं मूळ कारण हे
आम्ही काय घाबरलो त्यांना किंवा आमची तयारी नाही का, आमची तयारी आहे आणि आम्ही आजही ठाम आहोत की जनता हा भाजप बरोबर आणि तुम्हाला दिसेलच. परंतु त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलं हे जनतेपर्यंत जायला पाहिजे होतं, म्हणून आपल्या मीडियाच्या माध्यमातून ही जनतेपर्यंत जावा की आता तुम्ही सेनाचा बटन दाबा की काँग्रेस दाबा, विषय एकच आहे, येणार भाईजानच. आम्ही जे बोलतो का एक पर्टिक्युलर वॉर्डचं बोलत नाही, आम्ही अख्ख्या मीरा भाईंदरचं बोलतोय की ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे आहेत त्या ठिकाणी काँग्रेस आहेत, ज्या ठिकाणी शिवसेना SS शिंदे सेना ज्या ठिकाणी त्या ठिकाणी काँग्रेसची बऱ्याच ठिकाणी मागे काय भरलेच नाही फॉर्म. 10 नंबरमध्ये एक भरलेला तोही मागे घेतला, उदाहरण सांगायचं असेल तर. ही वस्तुस्थिती आहे आणि हे काय लपून राहत नाही आणि लपलेलं. 19 नंबरमध्ये बघा त्यांनी एकही उमेदवार न दिलं, उदाहरण सांगतो. तर सज्जी म्हणून आमचा कॅन्डिडेट घेतलं त्याला करी, मला बरेचसे कॅन्डिडेट भेटले, मला परत का घेतलं, कसं आम्हाला बोलवलं आणि सही घेतली आणि बोलत नाही परत घ्या फॉर्म. तर बरेचशा लोकांनी भरलेले फॉर्म. कधी ऐकलंय का की नॅशनलाइज पार्टी हे कधी फॉर्म भरल्यानंतर मागे घेतो, असं कधी ऐकलंय का कुठे? एखादा फॉर्म बाद होतो पण पक्ष म्हणून ते मागे घेतात. ही शरमची बाब आहे, लज्जाची बाब आहे की त्यांना मग दिलंच का होतं हे बी फॉर्म, तुम्ही किती मागे घेतले काँग्रेस? असं बघा. आता उदाहरण सांगायचं असेल, तुमचं 8 नंबरमध्ये घेतलं, 10 नंबरमध्ये घेतलं. ॲक्च्युअलमध्ये ती यादी टाईप होते म्हणून मी 20 मिनिटं उशीर केलं. मी तर आपल्याला यादी पण एक 10 मिनिटात सगळ्यांना पाठवतो. या जागेवर त्यांनी ते सगळं मागे घेतलं आणि काही ठिकाणी उमेदवार दिले. सेनाने पण काही ठिकाणी केलं, सेनानी पण काही ठिकाणी केलं. आताच एक 19 नंबरचा कॅन्डिडेट आमच्याकडे 9 नंबरचं आलं की बोलत नाही आम्ही मला बोलवलं होतं, सगळं उभी दिलं, नंतर रात्री परत घेऊन टाकलं, बोलतं नाही तिकडे लढायचं नाही आपल्याला. चला 1 मिनिटामध्ये गृहीत धरूया. मग ते माझ्याकडे काय भजिया तलायला आले होते इकडे की युती करा की वाटा मागायला आले होते? मी गेलो का युती करायला? मग एवढा आमच्यावर एवढा आरोप आहे तर माझा घरी कशाला आले नाक रगडायला? माझ्या घरी ते आले की मी गेलो की ते आले? आम्ही एवढेच. म्हणजे कसं आहे, अंगूर नाही मिला तो अंगूर खट्टा, अंगूर नहीं मिला तो अंगूर खट्टा. मग कशाला आले होते त्यांना विचार प्रश्न. जब आपको पता था वो व्यक्ती वैसा है तर पक्ष तसा आहे, तुम्ही आले कशाला होते?